नमस्ते. आता दिवाळी झाली आणि मार्गशीर्षची आपण आता सगळेजण तयारी सुरू करतोय. तर आम्ही मीरा द पूजा कार्ट तर्फे एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय. हे आहेत आपले लक्ष्मीसाठीची पावलं. आणि हे आहेत लक्ष्मीचे 2 आशीर्वाद देणारे हात. हे आहेत आपले लक्ष्मीसाठीचे 2 हात, जे आपण कमळ किंवा आपल्याला जे काही ठेवायचं असतं त्याच्यासाठी यूज करू शकतो. असा हा 4 हात आणि 2 पायांचा हा सेट आहे, जो आम्ही खास मार्गशीर्षसाठी बनवलाय. तर हे हँड्स अँड लेग्स कसे वापरायचे आणि हँड्स अँड लेग्स कसे वापरायचे ते तुम्हाला दाखवते. ह्याच्यासाठी मी एक सगळ्यात लहान साईजची स्किन कलरची लेगिन्स घेतलीये. आता ह्याच्यापासून ही लेगिन वापरून हे 2 पाय आपण पूर्ण कसे बनवू शकतो हे मी तुम्हाला दाखवते. करायचे हे असं उलट ठेवून घ्यायची लेगिन आणि हे जे 2 पाय आहेत ते इथे आत घालायचे. बरोबर हे इथे ओपनिंग जे आहे लेगिनचं ते इथे घेऊन यायचं. ही जी दोरी आपण बांधणार आहे याला ती दिसू नये म्हणून आपण हे करतोय. बरोबर ही दोरी याच्यावरती इथे घट्ट बांधून घ्यायची. आणि मग ही जी लेगिन आहे याच्यातनं हे पाऊल आहे आपल्या देवीचं, ते इकडून बाहेर काढायचं असं. हे बांधल्यामुळे हे इथे लेगिन जी आहे ती अशी फिक्स झाली आहे. तर हे असे देवीचे पाय झाले. तर ह्या लेगिन मध्ये पायाचं स्ट्रक्चर येण्यासाठी हे नायलॉनचा कापूस आहे, तो थोडा थोडा आपण स्टफ करूया त्याच्यामध्ये. हा कापूस आहे ना, हा या लेगिन मध्ये भरल्यावर आहे ना स्ट्रक्चर व्यवस्थित घेतो. आणि जर तुम्हाला एखादा पायाची बसणारी देवी करायची, उभी राहणारी करायची किंवा बसलेली अशी देवी जिचं पाय खाली सोडलेला आहे, तर ते सगळे जे पायाचे जे मुवमेंट आहे ना ते ह्या कापसामुळे व्यवस्थित स्ट्रक्चर घेतं. आणि तुम्ही हे बघा, आता हा असा फोल्ड होऊ शकतो, तुम्हाला हवा तसा तुम्ही करू शकता. ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच की ह्याचा फायदा काय काय आहे. आमचा जो सेट आहे लेग्स अँड हँड्सचा, तो घेतल्यानंतर तुम्ही हे एकदाच बनवून ठेवले तरी चालणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला बनवण्याची गरज नाहीये. वर्षभरामध्ये आपले मार्गशीर्ष असतात, नवरात्री असतात, वेगळे वेगळे 3 नवरात्री असतात, किंवा दिवाळीचं लक्ष्मीपूजन असतं, किंवा असे कितीतरी असे व्रत वगैरे असतात ज्याच्यामध्ये आपण कलशाला पूजतो देवीच्या. तर त्या कलशासाठी देवीचं स्वरूप द्यायला त्या कलशासाठी या हँड्स अँड लेगचा वापर होईल. जे मार्केटमध्ये अवेलेबल असलेले जे रेडीमेड हँड्स असतात ते ना इतके स्टिफ असतात, कडक असतात, त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित नसतं, त्याच्यामधून त्याचं फिनिशिंग चांगलं नसतं. तर आपल्याला हवा तसा आकार त्यांना देता येत नाही. तर त्याच्यापेक्षा हे जे आमचे फायबरचे बनवलेले आहेत हँड्स अँड लेग्स, आणि त्याला जर तुम्ही असं स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला जशी हवी तशी साडी ड्रेप करू शकता. तर हे असं कापूस भरून मी हे ओपनच ठेवलेलं आहे लेगिन, जेणेकरून तुम्हाला वापरायचं जसं असेल तसं वापरू शकता. आता हे बघितलं तुम्ही व्यवस्थित हँडचं लेगचं स्ट्रक्चर आलेलं आहे.
तुम्हाला गुडघ्यात वाकणारा ह करायचा असेल तर तुम्ही तसं करू शकता. बसणारी देवी करायची असेल तशी करू शकता. तुम्हाला जे जसं हवं तसं स्ट्रक्चर या पायाचं तुम्ही देऊ शकता. हे बघा, ही उभं राहणारी जरी करणार असं करायचं असेल, ज्याचे पाय तुम्हाला सोडलेले दाखवायचे तर ती पण देवी करू शकता तुम्ही. तर बेसिकली या फायबरच्या हँड्स अँड लेग्स मुळे एक तर ह्याचं फिनिशिंग सुंदर आहे. तुम्ही बघू शकता इथे दागिने छान केलेले आहेत, नेलपेंट दिलेली आहे, टिकायला मजबूत आहे. हे एकदा घेऊन तुम्ही 20-25 वर्ष हे वापरू शकता. बिलकुल याला काही होणार नाहीये फायबरचे असल्यामुळे. तर हे असे लेग्स तयार झालेत. आता आपण हँड्स तयार करूया. आता हे जे हात आहेत, आता हे जे पंजे आहेत ह्याच्यापासून हात कसे बनवायचे ते मी दाखवते. तर हा लहान हात घेतलाय, हा मागचा आहे जिथे आपण कमळ आणि जर काही एखादं त्रिशूळ वगैरे ठेवायचं असेल तर वापरू शकतो. तर याला आपण कसं हात बनवायचं ते दाखवते. ही मी फोम शीट घेतली आहे, तुम्ही फोम शीट घेऊ शकता. आता मी याच्या आधी तुम्हाला कापूस दाखवला त्याप्रमाणे पण तुम्ही बनवू शकता आणि फोम शीटनी पण बनवू शकता. हात मी तुम्हाला फोम शीटनी दाखवते. हा असा एक आकार काढलाय, हे असं करून हाताचं असं स्ट्रक्चर बनवून घ्यायचं हे. आणि हा मुद्दाम तिरपा कापलाय जेणेकरून हा हात इथून असं निमुळता येतं, असं मोठा मोठा होत जाईल, म्हणजे एक सारखा येणार नाही, जेणेकरून असं हाताचं स्ट्रक्चर तयार होईल. हा लांब झाला तरी चालेल, नंतर कापता येतो. आता मी सेलो टेप घेऊन ह्याला पॅक करते. आता मी ते सेलो टेप लावते. मुद्दाम आपण असं थोडंसं मोठं ठेवूया. जेणेकरून याला हाताचं स्ट्रक्चर तयार होईल. आता याला हाताचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. याच्यात आपण आता कापूस भरू शकतो. मागचे त्रिशूळ आणि कमळ वाले हात असे रेडी झालेले आहेत. त्याच्यामध्ये स्टफिंग पण केलेले व्यवस्थित तयार झालेत. त्याला ना मी आता ही स्किन कलरची जी लेगिन आहे ना मगाशी पायाला वापरली आहे तीच मी वापरते. उलटी केलेली लेगिन आहे. उलट्या लेगिन मध्ये हे मी इकडून आत घालते पूर्ण. आणि मग इथं मी बांधते आता त्याला. हे आपण उलट करूयात. हा बरोबर असा हात तयार झालाय. हे असे 2 हात तयार झाले स्किन कलरचे. तर ही जी लूज आहे याला तुम्ही इथे टिप मारू शकता तुम्हाला जर मारायची असेल तर. आणि हे कापू पण शकता तुम्ही हे असे. आणि इथे हे स्टिच करू शकता. तर हे असे 2 हात आपले तयार झाले. हे मागचे हात आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कमळ आणि त्रिशूळ असं हे घेऊ शकता. असे हे हात तयार झाले.